आम्ही आज ज्या आश्रमामध्ये थांबलोय ते आश्रम आहे श्री हनुमानजी मंदिर डही हनुमानजी मंदिर डही यामध्ये या संस्थांमध्ये आम्ही थांबलेलो आहोत। या ठिकाणी आहे कालिका देवी, त्याचप्रमाणे इकडे आहे भगवान भोलेनाथजी, जय भोलेनाथ। त्याचप्रमाणे श्री राधा कृष्णजी, राधेश्याम। खूप सुंदर असणारी ही व्यवस्था आहे। इकडे आत्ताच भोजन प्रसाद झालंय आणि सर्व मंडळी ताट धुण्याकरता इकडे आलेले आहेत। खूप सुंदर पद्धतीचं भोजन या ठिकाणी सर्वांना दिले आणि इकडे आश्रमामध्ये तिकडे बाकीचे मंडळी अजून जेवत आहेत, हे बघा झूम करून दाखवतो। आणि इकडे महाराज जे आहेत, या महाराजांच्या अंडरखाली हा आश्रम चालतो। अशी सुंदर व्यवस्था आहे। प्रत्येकाला झोपण्याकरता गाद्या, दुलई सर्व काही व्यवस्था आहे। ते पहा, कितीही मंडळी आले तर या ठिकाणी अडचण येणार नाही, अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे। आतमधून काही गाद्या घेऊन येत आहेत अजून मंडळी। आम्ही आज दुपारपासूनच या ठिकाणी थांबल्यामुळं आम्हाला आतमध्ये व्यवस्था मिळालेली आहे। काही रूम देखील आहेत की तिथे आतमध्ये सर्व काही सुविधा आहे। महाराज मंडळींकरता, काही विशेष साधू संतांकरता अशा काही रूम आहेत। इथे देखील बरेचसे काही महात्मे मंडळी आहेत। इकडे समोर आहेत चांगदेवजी महाराज काळे, आत्ताच भोजन करून आलेले आहेत। अशी व्यवस्था आहे, सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी आहे बघा। आणि इकडल्या बाजूला किचन रूम आहे की तिथे सर्व काही व्यवस्था आहे। असे काही मुलं त्या ठिकाणी बनवतात। आणि हा स्वयंपाक रूम आहे, मोठी शेगडी। आणि इकडे पाहिलं तर भाजी वगैरे सर्व काही आहे। हे पहा, खूप सुंदर अशी व्यवस्था आहे। पलीकडे टॉयलेट, बाथरूम आहे। अशी सुंदर व्यवस्था या ठिकाणी आहे। आणि प्रत्येकाला वाटत असतं, एखादा व्यक्ती स्वतंत्र एकट्याने यायचं म्हटलं की त्याला असं वाटतं मी एकटाच आहे, मला जोडीदार नाही, मी कशी परिक्रमा करू। पण बरेच मंडळी असे आहेत की इथं आल्यानंतर आपोआप त्याला नर्मदा मैया कुणीतरी जोडीदार देते आणि त्याची परिक्रमा मैया ही पूर्ण करून घेते। तिकडे संडास, बाथरूम, कपडे धुण्याची व्यवस्था। आम्ही आज कपडे देखील दिवसभर धुतलेले आहेत। हे पाहिजे, इथे सगळे कपडे वाळत घातलेले आहेत। अशी सुंदर व्यवस्था या ठिकाणी डही या गावामध्ये हनुमानजी मंदिर प्रसिद्ध आहे। सुंदर अशी व्यवस्था आहे। नर्मदे हर, खुश रहो जिंदगी भर, नर्मदे हर।